हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या युट्यूब चॅनलमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना पुण्यातले टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज पाहणार आहोत. लाईक आता MST CET चे रिझल्ट अनाऊन्स झालेले आहे. सो त्यानंतर आता आपले ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होईल. सो अनेक विद्यार्थ्यांना डाऊट असतात की आम्हाला कोणतं कॉलेज भेटेल आमच्या या पर्सेंटाईलवर. लाईक काही काही वेळेस आपल्याला कमी पर्सेंटाईल असले तरी चांगलं कॉलेज भेटतं. फक्त ब्रँच सॅक्रिफाईस करावी लागते. कधी ब्रँच चांगली भेटते तर कधी कॉलेज खराब भेटतं. सो तुम्हाला एक सांगतो मी की ह्या अनेक विद्यार्थ्यांना खूप डाऊट्स असतात. लाईक जेव्हा मी इंजिनिअरिंग केली होती, लाईक 4 to 5 years अगो, तर मला पण माहित नव्हती की ऍक्च्युली इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस कशी असते, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, कॉलेजची लिस्ट कशी भरायची. सो आपल्याला माहित नसतं आणि आपल्याला कोणतं बी कॉलेज जर वाईट कॉलेज लागलं तर त्याचा पश्चाताप आपल्याला पुढच्या 4 वर्षात होतो. सो तुमच्यासोबत असं घडवू नये त्यासाठी मी एकदम अशी प्रॉपर लिस्ट तयार केलेली आहे कॉलेजची कट ऑफ वाईज, जेणेकरून तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला चांगलं बेस्ट कॉलेज भेटेल. फक्त एवढं आहे, जर तुम्हाला लेस दॅन 60% असेल तर तुम्हाला एक ना एक गोष्ट सॅक्रिफाईस करावी लागेल. जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला ब्रँच थोडीशी खालच्या लेवलची घ्यावी लागेल, कारण त्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला ती ब्रँच मिळते कॅप राऊंड नुसार. जर तुम्हाला चांगली ब्रँच पाहिजे असेल तर तुम्हाला कॉलेज सॅक्रिफाईस करावं लागेल. कम्प्युटर IT ब्रँच पाहिजे असेल, जरा टेक रिलेटेड कम्प्युटर IT IML ब्रँच पाहिजे असेल आणि तुम्हाला पर्सेंटाईल कमी असेल 70-60 तर तुम्हाला टायर 3 एकदम खालच्या लेवलचं थोडं कॉलेज घ्यावं लागेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहोत आणि मी एकदम पर्सनली गाईड करणार आहोत तुम्हाला की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल तुमच्या पर्सेंटाईलवर. सो मी खाली एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम पर्सनली तुम्हाला फ्रीमध्ये गाईड केलं जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल तुमच्या पर्सेंटाईलवर आणि तुम्ही कसं एकदम एक्झाम फॉर्म ते आपला ऑप्शन फॉर्म भरू शकता, कॉलेजची लिस्ट कॅप राऊंड मध्ये कसं कसं कॉलेजची लिस्ट एकदम परफेक्ट तयार करू शकता आणि ते भरू शकता, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवर एकदम चांगलं कॉलेज जाईल. सो चला मग स्टार्ट करूया. हे पुण्यातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे कट ऑफ वाईज. तो फर्स्ट वन तर तुम्हाला माहितीच असेल, COP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. त्याचे कट ऑफ तर 99.99 च्या पुढेच असतात. सेकंड कॉलेज जे एकदम भारी आहे, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी लाईक PICT. तिथे प्लेसमेंट खूप चांगले असतात. ऍव्हरेज पॅकेजच 20-30 लाखाचं असतं. त्यानंतर डॉक्टर DY पाटील लाकोडी पुणे, हे पण पुण्यात लाकोडीचं कॉलेज आहे, ज्याचं पण ऍव्हरेज म्हणजे हायेस्ट पॅकेज 14-15 लाखापर्यंत जातो. ऍव्हरेज पॅकेज असतं 6-7 लाख. त्यानंतर डॉक्टर DY पाटील युनिटेक सोसायटीज, डॉक्टर DY पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज पिंपरी पुणे, हे पिंपरीचं अजून एक कॉलेज आहे DY पाटीलचं. त्यानंतर जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, राजश्री ऑफ इंजिनिअरिंग ताथोडे पुणे. सो JSPMच्या अनेक इन्स्टिट्यूट्स आहे, अनेक संस्था आहे, पण त्यापैकी JSPMचं सगळ्यात भारी कॉलेज जे पुण्यात असेल तर ते ताथोडेचं कॉलेज आहे. त्याचा कट ऑफ पण हाय लागतो. लाईक विविध ब्रांचेससाठी 90च्या वरती आपल्याला मार्क्स लागतात, लाईक 95-96च्या वरती. ताथोडेचं JSPMचं कॉलेज एकदम भारी, तिथं प्लेसमेंट पण खूप चांगलं आहे. 6 नंबर इज पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सो पिंपरी चिंचवडचं कॉलेज एक नंबर भारी कॉलेज आहे. तर तुमच्या पर्सेंटाईल नुसार 90च्या वरती त्याला काहीतरी 95-96 असं पर्सेंटाईलच्या वरतीच जर तुम्हाला असेल तर तुम्हाला ते कॉलेज भेटतं. त्यानंतर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च रावेत, हे पण एक नंबर कॉलेज आहे. त्यानंतर 8 नंबर विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वाणे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे. सो हे जे मी आतापर्यंत चांगले टॉपचे 8 कॉलेज सांगितले ना, ह्याचा कट ऑफ खूप हाय आहे. लाईक लाईक तुम्हाला 95-96 पर्सेंटाईलच्या वरतीच मार्क्स लागणार, म्हणजे अबोव 90. जे लेस दॅन 90 आहे ना, त्यांना हे कॉलेज भेटणारच नाही कोणतीच ब्रँच, कारण ह्या कॉलेजचे सर्व जो प्राईम ब्रँचेस असतात, लाईक कम्प्युटर IT, CS, AIDS, AIML, याचे सर्वांचे कट ऑफ हे 95-96च्या वरतीच असतात. नंबर 10, दॅट इज दी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, AISSMS. सो AISSMS हे पण एक नंबर भारी कॉलेज आहे. AISSMS चे 2 कॉलेजेस आहे, लाईक हे पहिलं कॉलेज आहे आणि एक ऑटोनॉमस एक कॉलेज आहे. लाईक AISSMS IOT हे ऑटोनॉमस कॉलेज झालेलं आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AISSMS IOIT. सो हे ऑटोनॉमस कॉलेज झालं लास्ट 2 to 3 इयर्स पासून. आपलं कॉलेज आहे बन्सीलाल रमणनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिबवेवाडी पुणे, हे पण चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर पुणे, MMCV कर्वेनगर, कर्वेनगरचं MMCV एक नंबर भारी कॉलेज आहे. तर तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्हाला मॅच होत असेल तर हे पण एक नंबर कॉलेजेस आहे. सो ही मी आता पुण्याचे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजची
पण तुम्हाला एकदम कट ऑफ वाईज तुमच्या पर्सेंटाईल नुसार जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तर खाली कमेंट करा. तुम्हाला एकदम तुमच्या पर्सेंटाईल नुसार कट ऑफ नुसार विविध कॉलेजचे कट ऑफ कसे लागतात, प्रत्येक ब्रँचसाठी कट ऑफ कसा असतो, त्यानुसार मी तुम्हाला लिस्ट तयार करून देईल. मी ती लिस्ट तयार केलेली आहे, त्याचा व्हिडिओ पण 1-2 दिवसात उद्या परवा येऊन जाईल. एकदम वाईज प्रत्येक कॉलेजचे प्रत्येक ब्रँचसाठी कट ऑफ कसा असतो त्यानुसार ती लिस्ट तयार केलेली, ती तुम्हाला एकदम लिस्ट भेटून जाईल. त्यानुसार तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म मध्ये कॉलेजेस फिल करू शकता. त्यानंतर MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी पुणे, आळंदीचं MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग हे पण चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर नंबर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लवळे पुणे, भारती विद्यापीठ लवळ्याचं पण कॉलेज चांगलं आहे. त्यानंतर I2IT इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे पण चांगलं कॉलेज आहे. मॉडर्नचे 2 कॉलेज, पहिले तर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आफ्टर दॅट मॉडर्न एज्युकेशन सोसायटी वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. सो हे सर्व जे कॉलेजेस आहे ना, हे जरा टॉपचे कॉलेजेस होते, त्यांचे कट ऑफ खूप हाय असतो, लाईक 90-80% आहे. पण आता आपण बघणार आहोत की जे टायर 3 कॉलेजेस आहे त्याचं पर्सेंटाईल फक्त 80 पर्यंत जातं, 85 पर्सेंटाईल पर्यंत जातं. म्हणजे IT, AIDS, AIML अशा प्राईम ब्रँचेससाठी, जे की आता ब्रँच डिमांडिंग आहे, त्यांच्यासाठी कट ऑफ यांचं 85 पर्सेंटाईल किंवा 85 to 90 जातं. असं नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव स्टेशन पुणे. सो पुण्यातल्या तळेगाव दाभाडेमध्ये एक कॉलेज आहे, नूतन नावाचं कॉलेज आहे. हे पण भारी कॉलेज आहे. ह्याचा पण कट ऑफ अशा प्राईम ब्रँचेससाठी AIDS, AIML, CS, IT साठी 85 to 90 पर्सेंटाईल पर्यंत जातो. त्यानंतर 19 नंबर सिंहगड कॉलेजचे खूप ब्रँचेस पुण्यामध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. तर त्यापैकी सगळ्यात भारी सिंहगडचं कोणतं कॉलेज असेल तर सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक पुणे. वडगावचं सिंहगडचं कॉलेज, त्याचा कट ऑफ पण अशा प्राईम ब्रँचेससाठी 85 to 90% लागतो. लाईक बाकी मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी तुम्हाला जर 70 पर्सेंटाईल असले, अबोव्ह 70 असले तरी तुम्हाला हे कॉलेज भेटून जाईल. 60 पर्सेंटाईल असले आणि जर तुम्ही कास्टमध्ये असाल, कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. कारण ह्या कॉलेजेसचे एवढे कट ऑफ नसतात, हे टायर 3 कॉलेजेस आहेत. त्यानंतर अजिंक्य डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग होगाव पुणे, हे पण तुम्हाला एकदम तुमच्या अवरेज पर्सेंटाईलवर पण सुद्धा हे कॉलेज भेटून जाईल. नंबर 21 दॅट इज सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे. सो सिंहगडची मी आधीच म्हणलो होतो, खूप ब्रँचेस आहे, खूप कॅम्पस आहे. त्यातलंच एक सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचं श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे वडगाव, हे पण एक नंबर चांगलं कॉलेजेस आहे. आपण थोड्या दिवसात विद्यार्थ्यांचे जे टॉप पर्सेंटाईल स्कोर, ज्यांनी चांगले सीईटी मध्ये स्कोर केले, त्यांचे पण आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत, की कसे कोणतं कॉलेज चांगले, ज्यानुसार तुम्हाला ते कॉलेज निवडता येईल. सो 21 हे चांगलं कॉलेज आहे. त्यानंतर सिंहगडचं अजून एक ब्रँच NBN सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस पुणे, हे आंबेगाव मध्ये कॉलेजेस आहे. हे पण चांगलं आहे. ह्याचं पण पर्सेंटाईल असंच 85 to 90% लाईक लागतं कम्प्युटर, IT, CS, AIDMS या ब्रँचसाठी. बाकी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल साठी तुम्हाला अबोव्ह 70 पर्सेंटाईल असले, 60 पर्सेंटाईल असले तरी तुम्हाला NBNचं कॉलेज भेटून जाईल. त्यानंतर 23 दॅट इज सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा बुद्रुक, कोंढवा सासवड रोड पुणे. हे सिंहगडचं कोंढवाची ब्रँच आहे. त्याचं पण हे पण एकदम टायर 3 कॉलेजेस आहे. हे पण तुम्हाला कमी पर्सेंटाईल असले तरी भेटून जाईल विविध ब्रँचसाठी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, SIT लोणावळा, नरेगाव. सो SIT यानी की सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सिंहगडचे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाने 2 कॉलेजेस आहे, लोणावळ्याला पण आहे आणि नरेगावात पण आहे. ते पण एकदम असं मीडियम लेवलचं कॉलेज आहे, टायर 3 कॉलेज आहे. त्याला पण तुम्हाला ऍडमिशन भेटून जाईल जरी कमी पर्सेंटाईल तुम्हाला असले तरी. त्यानंतर डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन तळेगाव. सो डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन तळेगाव, हे पण कॉलेज चांगलं आहे. DY पाटीलचं कॅम्पस आहे. त्यानंतर कॅम्पस वरळी तळेगाव पुणे, हे पण एक नंबर कॉलेज आहे. सो हे मी एकदम कट ऑफ वाईज लिस्ट काढलेली कॉलेजची, जे की चांगले कॉलेजेस आहे पुण्यातले टॉपचे. त्यानंतर नंबर 27 मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लोहगाव पुणे. आता आपण MMCचं बघितलं, कर्वेनगरचं कॉलेज, ते एक नंबर कॉलेज आहे. MMCची पहिली ब्रँच चांगली कर्वेनगरचं कॉलेज आहे. लोहगावचं कॉलेज आहे ना, एवढं चांगलं नाहीये कर्वेनगरचं ॲज कम्पेअर टू कर्वेनगर, पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल तर. त्यानंतर नंबर 28 SK सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स कुसगाव बुद्रुक पुणे. JS 29 JSPM जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, हडपसरचं कॉलेज आहे, JSPM ची शाखा आहे, ते बघू शकता. त्यानंतर नंबर 30 रसिकलाल M धारीवाल सिंहगड इन्स्टिट्यूट टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस वारजे पुणे. रसिकलाल M धारीवाल यांचं सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट वारजेचं कॉलेज आहे. त्यानंतर नंबर 31 JS रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वाघोली पुणे. वाघोलीतलं JS रायसोनी पण चांगलं कॉलेज आहे, तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल तरी भेटेल, पण आता ह्याचं पर्सेंटाईज वाढलेलं आहे कारण हे कॉलेज आता ऑटोनॉमस झालेलं आहे. त्यानंतर नंबर TSSMS वसंतदादा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बावधन पुणे. तर हे PVPITचं कॉलेज आहे, पद्मविभूषण वसंतदादा पाटील
टेक्नॉलॉजी, भावदान पुणे, भावदानमध्ये हे कॉलेज आहे, हे पण चांगलं कॉलेज आहे. नंबर 33 जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, हिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वाघोली, पुणे. हे पर्सेंटाईल नुसार तुमचे 70-60 असेल तरी तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. त्यात चांगलं कॉलेज आहे. जर कमी पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला हे चांगलं कॉलेज भेटून जाईल तुमच्या पर्सेंटाईल नुसार. कॅम्पस पण चांगला आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत. त्यानंतर JSPM इम्पेरियल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, वाघोली, पुणे. सो वाघोलीचं JSPM कॉलेज एक नंबर कॉलेज आहे. म्हणजे तुमचं पर्सेंटाईल जर कमी असेल तर कमी पर्सेंटाईलवर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटून जाईल. नंतर नंबर कॉलेज आहे KJ ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, येवलेवाडी, पुणे. सो येवलेवाडीचं KJ जे की बोबदेव घाटात कॉलेज आहे, तुम्ही ऐकलं असेल बोबदेव घाटातलं कॉलेज. सो हे पण तुम्ही बघू शकता, KJचं ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग लास्टचं कॉलेज आहे. मग एवढं चांगलं कॉलेज नाही, पण तुमचं पर्सेंटाईल कमी असेल तर तुम्हाला हे कॉलेज भेटू जाईल. कोणती बी ब्रँच, कम्प्युटर, IT 70-80 पर्सेंटाईलवर, 80 पर्सेंटाईलवर तर तुम्हाला अशा प्राईम बेंचेस भेटून जातील या कॉलेजमध्ये. सो आपण हे एकदम असे टॉप 35 कॉलेजेस बघितले. तुम्हाला ही जर पूर्ण लिस्ट पाहिजे असेल तर खाली तुम्हाला ही पूर्ण लिस्ट तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. खाली एक नंबर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. कमेंट बॉक्समध्ये खाली एक व्हॉट्सअप नंबर पिन केलेला आहे. त्या कमेंट बॉक्समध्ये जे व्हॉट्सअप नंबर पिन केलेला आहे त्याला व्हॉट्सअप करा. तुम्हाला ही एकदम फ्री लिस्ट भेटून जाईल. सो ह्याच्यामध्ये सर्व पुण्यातले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतो तुमच्या पर्सेंटाईलनुसार. आणि तुम्हाला ही एकदम अशी लिस्ट एकदम फ्रीमध्ये मिळून जाईल. फक्त खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आणि त्यानंतर पर्सनली 1 बाय 1 कॉलेज प्रत्येक ब्रँचसाठी एका कॉलेजचा किती कट ऑफ लागतो, लाईक कम्प्युटर ब्रँच असेल, IT ब्रँच असेल, AIDS ब्रँच असेल, AIML ब्रँच असेल, अशा टॉप ब्रँचेससाठी प्रत्येक अशा टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा किती कट ऑफ लागतो ह्याचा आपण एक व्हिडिओ आता उद्यापासून आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड होणार आहे. सो चॅनलशी कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब सोबत तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण त्यांना ऍडमिशन मध्ये हेल्प होईल. आणि ह्यामध्ये आपण ज्याचे कट ऑफ हाय लागतं त्याचा रिव्ह्यू घेणार आहोत. लाईक टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस, टॉपचे ब्रांचेस आहे, त्याचा कट ऑफ किती लागतोय सर्व आपण एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत व्हिडिओमध्ये. सो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, ऍडमिशन सोबत मित्रांसोबत शेअर करा. आणि आपण एक 1 बाय 1 टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेजेस, टायर 3 कॉलेजेस प्रत्येक ब्रँचसाठी रिव्ह्यू घेणार आहोत. सो भेटूया परत व्हिडिओमध्ये. तब तक के लिए अजून एक गोष्ट, पाटील असेल, पिंपरी चिंचवड असेल, JSPM असेल, अशा टॉपचे कॉलेजेस असेल, टायर 3 कॉलेजेस असेल, प्रत्येक कॉलेजेसचा असा एक रिव्ह्यू घेणार आहोत. आणि त्यानुसार त्यांचे कट ऑफ किती लागतात त्यानुसार आपण एकदम पूर्ण सिरीज चालू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंड मध्ये ते कॉलेजेसचे कट ऑफ किती लागेल त्यानुसार ते फॉर्म भरता येईल. सो जर तुम्ही चांगला रिस्पॉन्स दाखवला व्हिडिओमध्ये तर आपण 1 बाय 1 सिरीज स्टार्ट करणार आहोत उद्यापासून. आणि तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कोणत्या कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे. एक कॉलेजचा आपण टॉपचे कॉलेज, त्यानंतर मीडियम कॉलेज आणि लोअर कॉलेजचा रिव्ह्यू घेणार आहोत, त्यांच्या कट ऑफ सोबत प्रत्येक ब्रँचसाठी. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.